कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अखिल, लहानपणी बाबांना घाबरून तू माझ्याकडे आईस्क्रीमचा हट्ट करायचास, आठवत? एवढा मोठा कधी झालास रे? नालायक निघाला ना मी, खूप डिसअपॉइंट केलं तू। नाही, चुप, काही डिसअपॉइंट वगैरे केलं नाही आहेस तू मला। दादा आहे ना मी तुझा, या वेळात होतात अशा चुका। मी तुझ्या या एका चुकीमुळे तुझं आयुष्य खराब नाही होऊ देणार आहे, पण काढू ना सोल्युशन यावर। तू नको टेन्शन घेऊस, सगळं होईल ठीक। बरं, आता उशीर झालाय, कपडे चेंज करून घे आणि झोप। ते ऍक्च्युली मला झोप येत नाहीये। मी बसतो इकडे थोडा वेळ। ठीक आहे, फार विचार करू नकोस, बोल सगळं ठीक। गुड नाईट। गुड नाईट। अखिल, बाळा दरवाजा उघडतोस ना? पोहे आणलेत। तू रात्री पण काही खाल्लं नाहीयेस। मला माहिती बाहेर यायची इच्छा नसेल, म्हणून इथेच घेऊन आले। अखिल, मी आत येतेय। अखिल, अखिल,
आई मला नको. आई तुम्ही कालपासून काहीच खाल्लं नाहीये. प्लीज थोडंसं खा ना. हवं तर दूध गरम करून आणू का? अगं मी पण विचारलं तिला, आपण नाहीच म्हणते. वहिनी अगं खाऊन घे थोडंसं, नाही तर गळून जाशील अगदी. काही नको. ते अखिल भाऊजींची चिठ्ठी मिळाली. काय रे काय? आई बाबा दादा सॉरी. आज माझ्यामुळे तुम्हाला खूप मनस्ताप होतं. माझं आणि तनयाचं नातं ज्या प्रकारे तुमच्या समोर आलं त्याबद्दल मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. पण ट्रस्ट मी, माझा तुम्हाला दुखवण्याचा अजिबात हेतू नव्हता. आय विश मला तुम्हाला समजून सांगता आलं असतं की माझं तनयावर खूप प्रेम आहे. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नातं आहे. मला माहिती आहे तुम्हाला आमचं नातं मान्य नाही आहे, म्हणून मी घर सोडून जातोय. तनया आणि मी लग्न करणार आहोत. तुमचा आशीर्वाद नसला तरी आता आम्ही नाही थांबू शकत. आय एम सॉरी. प्लीज प्लीज मला समजून घ्या. सत्यानाश, आता एवढंच व्हायचं बाकी राहिलं होतं. अहो ऐकलत का? आपलं अखिल घर सोडून निघून गेलं. काहीतरी करा ना. आता सगळीकडे चितू होणार आपली. आत्ता रडून काय उपयोग आहे? मी म्हणत होतो की होऊ दे त्यांच्या मनासारखं, तेव्हा ऐकलंस? तुला स्वतःच्या हट्टापुढे दुसरं काय दिसेल तर ना. जयश्री मुलं अगं मोठी झाली आहेत आता. त्यांना जर आपण सपोर्ट नाही केला तर ही अशीच वागणार. शिरताय का काही डोक्यात? तुम्ही माझी अक्कल काढताय. तुम्ही कधी काही केलं? हा, एकदा तरी बोललात का जाऊन त्याच्याशी? मला वेळेवर समज दिली असते तरी वेळ झाली नसती. काय चुकीचं केलं मी? घरचं शेवटचं कार्य आहे. मला माझ्या मनासारखी सून हवी होती म्हणून हट्ट केला. मला काय, तुम्हाला सगळीकडे मलाच दोष द्यायचा असतो. तुझा दोष आहे म्हणून तुला दोष देतोय. काय नाही मी करत? बाबा प्लीज, तुम्ही दोघं आधी प्लीज शांत व्हा. मी आधी अखिलला कॉल करून घेतो. त्याला समजवलं ना, तो ऐकेल आपलं. मी तनयाला फोन ट्राय करते. स्विच ऑफ येतो. तनयाचा फोन पण स्विच ऑफ आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.